तिथल्या लोकांना असं वाटलं की आपण या भूमीमध्ये शेकडो हजारो वर्षांपासून राहतो. ब्रिटिश नंतर आले. भारत एका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये म्हणजे सबनी सरांचं भाग्य आहे की ते अशा एका मोठ्या साहित्य संमेलन ते मला या ठिकाणी आठवतं. मुद्दा असा आहे की विकेंद्रीकरणाचा की आपलं महाराष्ट्र सरकार अखिल भारतीय साहित्य संमेलन जे असतं त्याला काहीतरी त्या गावाला मान्यता दिली की तुमच्या गावावर तुमचा अधिकार. हे खरं विकेंद्रीकरण आहे. आज साहित्याचा जर तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय मिळाला, खऱ्या अर्थाने आपल्याला समानता मिळाली असं म्हणता येत नाही. आमच्या गडचिरोलीचे उदाहरण, आपण सगळेच साहित्यिक आहोत. जो जो अभिव्यक्त होतो तो साहित्यिक. साहित्यिक कोण कधी लाकडं तोडून आणून दुसऱ्याला विकत नाही. त्यांच्या पोटापुरतं कंदमुळे असतील, फळभाज्या असतील तेवढंच आणतात, खातात, त्या भविष्यावर स्वतःची गुजारण करतात. ते व्यापार त्याचा हक्क आपला आहे. आमचा जो बांबू आहे, आमचा जो सागवान आहे, त्याची विल्हेवाट कशी लावायची, तो कुणाला विकायचा आम्ही ठरवणार. आणि तिथल्या आदिवासींनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवी वर्ष आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपल्याला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांच्या वतीने आपल्याला अनुदान मिळालेलं आहे. त्यानिमित्तानं आपल्याला हे साहित्य संमेलन घेत आहोत. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष नागोराव कुंभार आणि उद्घाटक म्हणून आपल्याला डॉक्टर श्रीपाल सबनीस हे आपल्याला लाभलेले आहेत. या साहित्य संमेलनामध्ये आता उद्घाटनाचं सत्र, त्यानंतर परिसंवाद, त्यानंतर कथाकथन, कवी संमेलन आणि समारोपाचा कार्यक्रम असणार आहे. या दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमामध्ये लातूरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे साहित्य संमेलन, ज्येष्ठ नागरिक संघाचे पहिले ज्येष्ठांचे साहित्य संमेलन हे आपल्या लातूर नगरीमध्ये होत आहे. आणि ह्या लातूर नगरीमध्ये होत असताना आम्हाला सर्व ज्येष्ठांना मनापासून उत्साह निर्माण झालेला आहे. या साहित्य संमेलनामध्ये परिसंवादामध्ये जयप्रकाश दगडे सर आहेत, डॉक्टर हंसराज बाहेती आहेत, रामानुज रांदड सर आहेत आणि डॉक्टर सोलापुरे सर आहेत. परिसंवादामध्ये कथाकथनमध्ये मुंबईहून आलेले एकनाथ आवाड सर आहेत, वैशाली पाटील आहेत, जी कांबळे सर आहेत आणि चंद्रशेखर कळसे आहेत. आणि लातूर नगरीमधले नामवंत कवी जे ज्येष्ठ आहेत त्यांचा सहभाग आपल्याला या कवी संमेलनामध्ये सहभाग होणार आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्षपद मोहम्मद शहाजिंदे सर हे करत आहेत आणि भारत सातपुते यांचं सूत्रसंचलन होत आहे. सर्व मान्यवर ज्येष्ठ मंडळी आपल्या या ज्येष्ठांच्या साहित्य संमेलनामध्ये उपस्थित आहेत. या संमेलनाच्या वैशिष्ट्य अनेक संमेलनं होत असतात जे की तरुणांसाठी असतात आणि ज्येष्ठांचं संमेलन कधी होत नाही. आणि ज्येष्ठांचं संमेलन त्यांनाही त्यांच्या कलागुणांना, त्यांच्या साहित्यांना वाव मिळावा आणि त्यांनाही कुठलं तरी व्यासपीठ मिळावं म्हणून हे पहिलं ज्येष्ठांचं संमेलन आपण घेत आहोत.